आळूची भाजी बनवण्यासाठी मी ते पाणी कापून धुवून घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे कढईत डाळ टाकलेली आहे आणि अख्खे शेंगदाणे पण टाकायचे। नंतर ही भाजी याच्यात टाकायची कढईमध्ये आणि 10-15 मिनिटे शिजून घ्यायची। साठी लागणारं वाटण मी बघा 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत मी, थोडीशी जिरी, शेंगदाणे हे मिक्सरला वाटून घेते मी। आता लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत 2। भाजी थोडीशी असल्यामुळे कमी थोडं घेतलेलं आहे मी। भाजी आपली इथे चांगल्यापैकी शिजलेली आहे आणि त्याला असे चमच्याने हाटून घ्यायचे, चांगली बारीक करायची हाटून। पारंपरिक पद्धतीने अशी हाटून भाजी बनवायची आहे। आमच्याकडे याला आळूची हाटून भाजी बोलतात, हाटवी भाजी। भाजी मी काढून घेत आहे प्लेटमध्ये। आता हे फोडणी द्यायची परत। इथे बघा त्याच कढईमध्ये मी तेल ओतते आता याच्यामध्ये चमचाभर छोटा। नंतर फोडणीला याच्यामध्ये थोडीशी जिरी टाकायची, थोडीशी मोहरी टाकायची आणि हे सगळं तडतडल्यावर भाजी टाकायची आणि हे जे वाटण घेतलंय मी ते वाटण टाकून घ्यायचे।